योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय हे आपुले चौभाळून या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय सिद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय श्री संतांचे माता चरणा श्री संतांचे माता चरणा श्री संतांचे माता चरणा श्री संतांचे माता चरणा साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरे विश्रांती पावलो संभाळा उतरे विश्रांती पावलो संभाळा उतरे विश्रांती पावलो संभाळा उतरे वाढवी अंतरी प्रेम सुख वाढवी अंतरी प्रेम सुख वाढवी अंतरी प्रेम सुख श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीसे भक्त जना अंबरुषेसाठी जन्म सोसिये दुष्ट निर्दाळिले किती अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरीदीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने
सकल साधू संतांच्या आशीर्वादाने पवित्र या नगरीमध्ये नांदेवाली आपल्या या सुंदर अशा गावामध्ये अखंड भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह संपन्न होत आहे। हा सप्ताह नारळी सप्ताह आहे। परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी बाबांनी या सप्ताहाचा प्रारंभ केलेला आहे आणि प्रारंभ होऊन या सप्ताहाला जवळपास 47 वर्ष या सप्ताहाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत। जी प्रथा होती प्रत्येक गाव 2-3 वर्ष अगोदर 4 वर्ष अगोदर 10 वर्ष अगोदर श्रीफळ स्वीकार करायचा आणि स्वीकार करून ज्या वर्षी आपलं नारळ आहे त्या वर्षी संपूर्ण ग्रामस्थ मंडळी एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन पूर्ण वर्गणी म्हणा काम म्हणा सरपण आदी जे काही असेल त्याची जय्यत तयारी एक वर्षभर करतात आणि वर्षापासून या 7 दिवसाच्या उत्सवाची वाट पाहत असतात आणि तोच उत्सव या गावामध्ये संपन्न होत आहे। संपूर्ण गडाची टाळकरी मंडळी गायक वादक आणि पूर्ण माता भगिनी उपस्थित धर्ममंडपामध्ये बसलेले आहेत आणि समोर पुरुष रूपामध्ये एक भगवंताचं स्वरूप या धर्ममंडपामध्ये एक विराजित झालेला आहे। टाळ घेऊनही तोच यांच्या रूपामध्ये उभा आहे। वाजवणारेही त्याचं स्वरूप आहेत, कीर्तन करणाराही त्याचंच स्वरूप आहे। म्हणून अशा व्यापक भगवान परमात्म्याला अभिवादन करून सेवेला सुरुवात करूया। विठ्ठला 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 विठ्ठला। ज्या महापुरुषांचा आशीर्वाद आपल्या सप्ताहाला आहे, श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराज, श्री संत सद्गुरू वामन भाऊ महाराज, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा आणि बाबांच्या आशीर्वादाने हा सप्ताह संपन्न होत आहे आणि ज्यांचं मार्गदर्शन आहे, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सप्ताह संपन्न होत आहे, परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य स्वामी जनार्दन बाबा बाबांच्या पूर्ण मार्गदर्शनाने आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी नांदेवाली यांच्या पूर्ण सहकार्याने आणि संपूर्ण पंचक्रोशी या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी सप्ताह संपन्न होत आहे। या ठिकाणी श्री हरी भक्तपरायण आमचे उद्धव महाराज शास्त्री रोज तेही या ठिकाणी टाळ घेऊन असतात। श्री हरी भक्तपरायण ज्ञानराज गुरुकुलाचे अध्यक्ष असणारे श्री हरी भक्तपरायण आमचे गुरुबंधू असणारे हनुमानजी महाराज चैतन्य हे उपस्थित आहेत आणि संपूर्ण गडाची टाळकरी मंडळी बरं का। पाच्या पाठीमागं 4-4, 5-5 तोफदार आहेत, कमीत कमी बहुत दिवसा का पळून जाऊ नये हो असे। आणि चारही बाजूनी टाळकरी आहेत, समोर माता भगिनी पुरुष वर्ग आहे। आपल्याला जेवढा कालावधी या चिंतनाकरता मिळालेला आहे आपण त्या कालामध्ये भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। फक्त एकच काम, टाळी कोणी वाजवायची नाही आहे का नाही आणि देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही। विठ्ठला 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 कुंडली कवरती हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जगद्गुरु महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज निगमानंद महाराज भगवान महाराज वत्सींद्रनाथ भगवान वामन भाऊ महाराज भगवान बाबा महाराज जन्मनाथ भगवान बोल रे भाई सब आणि आदरणीय श्रद्धेय ज्यांच्या मुखारविंदामधून तुम्ही कथा श्रवण करत आहात असे नंद किशोरजी महाराज या ठिकाणी ते उपस्थित आहेत। असो हा अभंग भगवान परमात्मा या मृत्यू लोकावर कशा करता येतो याचं दिग्दर्शन करणार आहे। या अभंगामध्ये भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर काय काय कार्य करतो याचं दिग्दर्शन करणार आहे आणि भगवान परमात्म्याचा आठवण करून देणारा, ज्यावेळेला अधर्म वाढतो त्यावेळेला परमात्म्याला आठवण करून देत आहेत वेळोवेळी संत, असा तुकोबरायांनी याच्यामध्ये थोडंसं आठवणीचं पण वर्णन केलेलं आहे। तुका म्हणे तुझं
वर्णिते पुराणाने वर्णन केलेलं आहे असा या अभंगाचा भाव आहे. याचं विस्ताराने आपण थोडंसं चिंतन पाहूया. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. देवाला आणावं लागतं. संत महात्मे स्वतःहून येतात आणि जीवाला यावं लागतं. जीवाला का यावं लागतं? अनेक वेळेला आपण ऐकलेला प्रसंग आहे, पण जाता जाता स्पर्श करतो. जीवाला 3 कामं करून टाकलेले असतात त्याने. त्याचं परिणाम फळस्वरूप त्याला जन्म घ्यायला यावं लागतं. एक कारण आहे त्याचं पाप. जन्मायने घडे पातकाचे मूळ. दुसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जसं वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्मधरी वासना. हो, हे लयच मोठं गतिरोधक आहे महाराज. ज्यांना ज्यांना शेवटच्या क्षणाला वासना झाल्या त्यांना जन्माला यावं लागलं. जाता जाता मी फक्त स्पर्श करून जातो. रोहिदास महाराजांचा पूर्वीचा जन्म एक सिद्ध संत होते, पण महाराज जोड्यामध्ये वासना गुंतली तर पुढचा जन्म रोहिदासांचा घ्यावा लागला. वासना लय विचित्र आहे. पिंगला नावाची दासी मागच्या जन्मामध्ये महाराज एका राजघराण्यामधली कन्या होती. दिव्य कन्या, जीवनभर जिने भजन केलं, पण सरते शेवटी जरा अवस्था प्राप्त झाली आणि महाराज धराशायी पडली. वैद्य आला, राजाने वैद्याला पाचारण केलं. वैद्याने हातामध्ये हात घेतला आणि स्पर्श केला हाताचा. तेवढ्या क्षणामध्ये मनामध्ये वासना आली की पुरुषाचा स्पर्श असा असतो का? पुढचा जन्म पिंगलेचा मिळाला. थोडी ध्रुवाला मागच्या जन्मामध्ये राजघराण्यातला एक मुलगा बघण्याकरता भेटला. मागच्या जन्मामध्ये संन्यासी होते, पण त्यांना एवढंच वाटलं की राजाच्या घराण्यामध्ये जन्माला आलेल्या मुलाला किती सुख असतं. एवढीशी वासना झाली, पुढचा जन्म ध्रुव बाळाचा घ्यावा लागला. म्हणून जन्म जो आहे, वासना किंचित जरी शिल्लक राहिली तरी ती पूर्ण करण्याकरता जन्माला यावं लागतं. आणि तिसरं कारण आहे कर्म. जे जे आपण करतो ते ते भोगण्याकरता यावं लागतं. सगळ्यांना कल्पना आहे. आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि महाराज जीवाला यावं लागतं, कल्पना आहे. आणि संत महात्मे आपण होऊन या मृत्यूलोकावर अवतीर्ण होतात. येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी. येथे उपकारासाठी
साठी आले घर जा वैकुंठी घेईन मी जन्म याज साठी देवा घेईन स्वतंत्र आहेत महाराज आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया संत महात्मे जन्म घेण्याकरता स्वतंत्र आहेत त्यांना येणंही स्वतंत्र आहे आणि जाणंही स्वतंत्र आहे स्वतंत्रता आहे म्हणून जीवाला बंधने हो तो परतंत्र आहे महाराज संतांना स्वतःहून यावं लागतं बाबा या मृत्यूलोकामध्ये हो स्वतःहून आले पण मच्छिंद्रनाथाची सेवा करण्याकरता आले महाराज बाबा नेहमी एक तुकोबरायांचाच अभंग म्हणायचे की बस माझ्या हाती घ्यावी सेवा हां हो बाबांचा अभंग असायचा की बाबा माझ्या हातून फक्त सेवा करून घे बस बाकी काही नाही आणि जन्मजन्मांतरामध्ये जरी मला पुढचा जन्म तू देशील तरी मला मच्छिंद्रनाथाची सेवा करण्याचा अवसर मला प्राप्त करून दे अशी भगवान परमात्म्याला प्रार्थना असायची म्हणून बाबा आले त्यावेळेला मच्छिंद्रगड काय होता हे सगळ्यांना कल्पना आहे बाबांनी शून्यातून विश्व निर्माण केलं सुरुवातीचा काळ सगळ्यांना कल्पना होती महाराज धोत्रम न पात्रम न तांब्या न वाटी एक धोत्र नाही तांब्या नाही इथून सुरुवात होती पखवाद नाही विना नाही टाळ नाही बसायला घोंगडी सुद्धा त्यावेळेला दुर्मिळ होती पोत्यावर बाबा बसायचे दुर्मिळ काळ पण महाराज सर्व हे जे घडवलेलं आहे हे परमात्म्याची साथ आणि बाबाचा जे जिज्ञासा उत्साह इच्छा बलवान होती आणि इच्छा बलवान असल्यामुळं एवढं मोठं वैभव बाबांनी निर्माण केलं महाराज बस हे आपल्या सगळ्यांना एक मार्ग दाखवण्याकरताच संत महात्मे अवतीर्ण होतात त्याप्रमाणे स्वतःहून आले महाराज बस जसं ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाले दीन जना विठ्ठला आणि भगवान परमात्मा असा आहे महाराज स्वतःहून येतच नाही तो स्वतःहून येत नाही काही काही जसं मोठी माणसं असतात ना त्यांना निमंत्रण देण्याकरता जावं लागतं निमंत्रण दिल्याच्या नंतर पुन्हा आठवणी बऱ्याच वेळेला कराव्या लागतात आठवणीत आहे ना हो आठवणीत आहे का नाही बऱ्याच वेळेला आठवण करून द्यावं लागतं सर ते शेवटी लय जर महाराज वेळ आली की आपल्याला स्वतःहून गाडी बी घेऊन जावं लागते त्याला आणायला कारण महाराज त्यांना आणावं लागतं ते स्वतःहून येत नाहीत आणि याला परमात्म्याला आणावं लागतं महाराज आणि त्याला आणण्याकरता महाराज काही विशिष्ट लोक आहेत त्याच्यापर्यंत संदेश पोहोचवणारे ज्या वेळेला या पृथ्वीवर भार होतो आक्रांत भुरी भारेन ज्या वेळेला या पृथ्वीवर इतका भार होतो महाराज सोसवेना मजा आता हे सगळं घरानं पृथ्वी ब्रह्मदेवाला सांगते आणि ब्रह्मदेवाला सांगल्याच्या नंतर महाराज सगळे इंद्र चंद्र महेंद्र सगळे देवाकडे जातात आणि देवाकडे गेल्याच्या नंतर सगळं ग्रहानं मानतात कारण कोणाकडेही गेल्याच्या नंतर तुम्हाला रडल्याशिवाय कोणी काही देत नाही आपली आई सुद्धा महाराज तिला लय वेळेला रिक्वेस्ट करावी लागते गाडी घ्यायची
पैदल जावं लागतं, पाय पोळतात, कोणी गाडीवर बसू देत नाही, काय सांगावं तुला, काय काय मला पोरं बोलतेत. आणि मग आईकडं रिक्वेस्ट केली का, ती आई पुढं महाराज अर्ज पाठवते. बघा ना त्याच्याकडं सगळे पोरं गाड्यावर फिरतेत आणि आपल्याच बाळ्याला गाडी नाही. महाराज पत्र पाठवलं की महाराज आईचं पत्र कॅन्सल करताच येत नाही महाराज, कोणाला, मालकाला. हो तसं महाराज पृथ्वी रडून ब्रह्मदेवाकडे सांगते आणि ब्रह्मदेव आपल्या पिता असणारा भगवान परमात्म्याकडे पत्र पाठवतात आणि पत्र पाठवल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला सांगतात की आता तुम्हाला आल्याशिवाय पर्याय नाही. आणि भगवान परमात्मा येतात, नेमकं भगवान परमात्मा अवतार घेतात, पण भगवान परमात्मा अवतार कोणत्या कामाकरता घेतात याचं दिग्दर्शन अभंगाच्या पहिल्या धर्म रक्षावया अवतार घेती, 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 धर्म रक्षावया अवतार घेती. आपुल्या पाळीती, आपुल्या पाळीती भक्त जना, अंबरुतीसाठी जन्म तोची गेले, अंबरुतीसाठी जन्म तोची गेले. आपुल्या पाळीती, आपुल्या पाळीती भक्त जना, अंबरुतीसाठी जन्म तोची गेले, अंबरुतीसाठी जन्म तोची गेले. परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो महाराज. हे धर्म आणि अधर्म काय भानगडे महाराज. ज्या वेळेपासून या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून दोघांमध्येच भांडणे महाराज. माणसं बदलतील पण हे दोन कधीच बदलत नाहीत. एका बाजूला अधर्माचा पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला धर्माचा पक्ष आहे. माणसं जर बघितला, माणूस जर बघितला तर अधर्म होण्याची शक्यता आहे. आणि तुमच्या डोळ्यासमोर जर तुम्ही धर्म ठेवला तर तुमच्याकडून कधीही अधर्म होणार नाही. बघा अधर्म कसा घडतो, अधर्माला वाटचाल कशी फुटते, याला अनेक कारणे आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे अधर्माला चालना देणारं जर काय असेल तर मोह आहे महाराज. मोहामुळे बऱ्याच वेळेला अधर्म होतो, बऱ्याच वेळेला अधर्म होतो. साधं उदाहरण घ्या, साध एकदम कळण्याकरता सांगतो. एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेली संतती, एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेली संतती आहे. एक मुलगी आहे आणि दुसरा मुलगा आहे. दूध असं भारी तापलेलं आहे, साय अशी 4 बोटाची अशी जबरदस्त साय आलेली आहे. आणि दोघंही जेवायला बसले, दोघंही जेवायला बसले. आता साय कुणीकडे जाईल, पोराकडे साय जाईल आणि दूध पोरीकडे. एकाच आईच्या उदरातून जन्माला आले. या ठिकाणी अधर्म व्हायचं काय कारण आहे, भेद केला का, सहज आहे, सहज उदाहरण सांगितलं. तसं पहा मोहामुळे किती अधर्म घडतो. महाभारतामध्ये चला, महाभारतामध्ये ज्या वेळेला पांडवांना 12 वर्षाचा वनवास दिला, 1 वर्षाचा अज्ञातवास दिला. आता तरी महाराज धृतराष्ट्राने अर्ध राज्य करायला पाहिजे होतं ना.
तरी देखील पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्रासे पुसतो पुत्रस्नेहामुळं. आणि धृतराष्ट्राने युधिष्ठिराचा पक्ष धरला का आपल्या मुलाचा? पोराचा धरला आहे का नाही? आणि त्याने झालं काय महाराज? हो, हा धर्माचा पक्ष आहे का अधर्माचा? यद्यपि पंडूचा मुलगा धर्म मोठा होता, शास्त्रदृष्ट्या राजघराण्यामध्ये जो मोठा असतो त्याला त्या गादीवर बसवण्यात येतं महाराज. पण आपल्या मुलाच्या विषयी असणारा मोह आणि या मोहामुळं अधर्माला चालना भेटली. एक निर्णय चुकला तर त्या बाजूने कितीतरी लोकांना त्याच्याच मागं यावं लागलं महाराज. मोहरक्या चुकला ना, मग त्याच्याच पाठीमागं सगळ्याला जावं लागतं. यद्यपि भीष्माचार्य धर्मात्मा होते, पण कोणाची साथ दिली त्यांनी? धृतराष्ट्राची. आणि धृतराष्ट्र कोण्या पक्षाने चाललेला होता? अधर्माच्या पक्षाने. धर्म आणि अधर्म याच्यामुळं भीष्माचार्य सुद्धा अधर्मी झाले. द्रोणाचार्य विद्वान होते, पण द्रोणाचार्यांनी देखील कोणाची साथ दिली? अधर्माची. म्हणून कौरव पांडवाचं जे युद्ध आहे ते युद्ध धर्माचं आणि अधर्माचं आहे. म्हणून बघा, धृतराष्ट्राने मोह धरला, म्हणून मोह धरलिया ऐसे होईल. असं होईल, अस्ति प्रतिष्ठा जाईल. आपली जी प्रतिष्ठा आहे ती गेल्याशिवाय राहणार नाही. धर्म आणि अधर्म. म्हणून बऱ्याच वेळेला मोहामुळं महाराज अधर्म होण्याची शक्यता आहे. विठ्ठल बरेच आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतील. बघा, कैकेयीने मोह धरला. कशाचा? आपल्या मुलाचा आहे का नाही? रामायणाचार्य बसलेले. कैकेयीने मोह धरला. मला माझ्या मुलासाठी काय पाहिजे? राज्य, पद पाहिजे, पद पाहिजे. तिला पद दिसत होतं महाराज. आणि पद दिसल्यामुळं आता हे धर्माच्या पक्षात उभी आहे का अधर्माच्या? यद्यपि भरत मोठा आहे का लहान आहे? लहान आहे. आणि लहान असल्यामुळं या ठिकाणी तिने आग्रह करणं उचित नव्हतंच, पण मोहामुळं महाराज पदाची अपेक्षा केली. जीवनभर रडावं लागलं, जीवनभर रडावं लागलं. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे पद. आणि याची अपेक्षा लालसा धरली की माणसाच्या पदरामध्ये अपकीर्ती पडल्याशिवाय राहत नाही. या पदाकरता लोक महाराज धर्म पाहतच नाहीत, अधर्माच्या वाटेने चालतात. जो औरंगजेब आपण म्हणतो, त्यांनी स्वतःच्या आईवडील, बहीण, भाऊ, अख्ख्या कुटुंबाला समाप्त केलं आणि त्या पदावर जाऊन बसला. यद्यपि धर्मात्म्याचं जे पद असतं, सिंहासन असतं, ते धर्माकरता असतं, पण स्वतःची इच्छापूर्ती करण्याकरता त्यांनी अधर्माचा आश्रय घेतला आई वडिलांना. आणि ही चालना त्याला कंसाकडून मिळाली म्हणायचं. कारण कंसाने काय केलं? बाप जिवंत असताना कारागृहामध्ये टाकला आणि स्वतः सासऱ्याच्या आश्रयाने, असा सासरा असेल तर तिकडच नेऊन घालायचा. हो, जरासंधासारखा. जरासंधाने आश्रय दिला आणि कंसाला अधर्म करण्याकरता प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळं वडिलाला बंदीशाळेमध्ये टाकला आणि स्वतः सिंहासनावर बसला. विठ्ठल धर्माचं पारड महाराज लय कठीण. धर्म हा पुरुष फार प्रखर आहे. धर्म हा या पुरुषाला ओळखणं लय कठीण आहे. आणि म्हणून अधर्म होतो. बऱ्याच वेळेला मोहाच्या पोटी अधर्म झालेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतो, बऱ्याच ठिकाणी. आणि प्रत्येक राज्यकर्ते सगळे पहा तुम्ही, या पदाकरता काही काहीला विष देण्यात आलं. धर्माकरता नाही, पदाकरता. आणि विष देऊन संपवण्यात आलं. एक सत्य घटना, फक्त त्याला मी फक्त उल्लेख करत नाही नावाचा कोणाच्या, हरिद्वारमध्ये घडलेली घटना आहे. हरिद्वारमध्ये एक गुरु आणि गुरुचा शिष्य शास्त्र शिकलेला होता. फक्त एकच, याची योग्यता नव्हती आणि त्याची योग्यता होती. फक्त महाराज बसवलं घोषित केलं. परिणाम असा झाला, काळं लावलं महाराज त्यांनी तोंडाला. सत्य घटना आहे.
काळं लावलं तोंडाला आणि गुरुचंच काम केलं महाराज त्यांनी. धर्माला पुढं ठेवून अधर्म घडवला. मोहापोटी अधर्म लवकर करतो. विठाला म्हणून आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव असणारे धर्मवीर संभाजी महाराज, पण या घराण्यामध्ये ज्येष्ठांनाच गादीवर बसवलं, पण इतरांना ते खपलं नाही. सगळ्यांना कल्पना आहे. पण योग्य पुरुष त्यावेळेला ते होते आणि त्यांनी त्यावेळेला धर्माची जोपासना केली, सांभाळला धर्म महाराज. म्हणून त्यांच्या नावाच्या पुढे ती पदवी शोभणारी आहे, धर्मवीर. धर्मवीर हे पद शोभण्यासारखं आहे. म्हणून मला फक्त एवढाच मुद्दा मांडायचा होता की मोह धरल्याच्या नंतर अधर्माला चालना मिळती आणि धर्माचं पारडं बाजूला राहतं. बरं का. बऱ्याच वेळेला आपण पुराणामध्ये असे कितीतरी आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतील, कितीतरी. एक दुसरी गोष्ट आहे, भूक लागल्याच्या नंतर अधर्म होण्याची दाट शक्यता आहे. भूक लागल्याच्या नंतर माणसं अधर्म करायला मागं पुढं पाहत नाहीत आणि लगेच विशेष नाहीत घेत. भूक लागली का मागं पुढं पाहत नाहीत महाराज. कोण आलं का कोण गेलं काही बघत नाही, दनादन सुरू करतात. अधर्म होण्याची शक्यता आहे. विठाला एक राग आल्याच्या नंतर अधर्म होण्याची शक्यता आहे महाराज. राग माणसाला आला ना, बऱ्याच वेळेला रागामध्ये अधर्माची कामं होऊन जातात. रागामध्ये काही वेळेला रागाला अनावर होतं माणसाला. काही वेळेला काही लोक गाईला, काही वृक्षाला, आपल्या आईवडिलाला, आपल्या मित्राला संपवून टाकतात. कशामुळं? रागामुळं, क्रोधामुळं. क्रोध पुढं आला की शक्यता आहे तुमच्यामध्ये अधर्माचा संचार होतो आणि तुम्हाला विवेक राहत नाही, तुम्हाला काही भान राहत नाही. म्हणून अधर्म होण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळेला अधर्म, काही माता माऊल्यांना जर राग आला ना तर त्या पतीला सुद्धा बघत नाही. ओ, राग फार विचित्र गोष्ट आहे. अधर्म होण्यामध्ये तिचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे, अधर्म. म्हणून या अधर्माचं पारडं लय जड आहे महाराज, बरं का. आणि धर्म आणि अधर्म हे दोन शब्द आहेत, पण या दोन शब्दांना ओळखणं लय कठीण आहे. प्रत्येक वेगवेगळा धर्म असतो, वेगवेगळा धर्म आहे. आता स्त्रियांचा धर्म आहे. स्त्रींचा काय धर्म आहे? आपल्या पतीच्या अनुरूप राहणे, आज्ञामध्ये राहणे, हा काय तिचा धर्म आहे. माता माऊल्यांनी उपवास करायचा झाला तर धर्म आहे का नाही? अधर्म आहे. का धर्म आहे? उपवास करणं धर्म आहे. पतीला न विचारता करणं, व्रत वैकल्य करणं चांगलं आहे, पण पतीला न विचारता करणं धर्म का अधर्म? अधर्म. वा, पक्षात आले, हाणलाय त्यांनी अनुमानाने, पक्का निघाला. हो, पतीला न विचारता व्रत करणं हे अधर्माच्या पारड्यात जातं महाराज, बर का. पतीची आज्ञा आहे, व्रत करा, नाही केलं तरी मग अधर्म आहे. पतीने सांगितलं करा, पुण्य आहे. नाही जर केलं तर मग अधर्म आहे. पतीला विचारूनच व्रत वैकल्य अनुष्ठान करायला पाहिजे. विठाला धर्माचं लय कठीण आहे महाराज. दान एक हा काय आहे? धर्म आहे. पण कोणाला दिल्यावर आणि कोणाला न दिल्यावर, बर का. जेवून आलेला आहे माणूस आणि त्याच्या पुढं पंचपक्वान्न ठेवले, श्रीखंड खा, बासुंदी खा, बालुशाही खा, चांगलंही खात आहे. वृथा तृप्तीशु भोजनम. जसं वृथा दान धनाढ्येषु. जसं दानी माणूस आहे, पण ज्याला गरज आहे त्याला दिलं तर दान धर्म ठरतो महाराज. जसं एखादा माणूस थंडीने काकडा लागलाय आणि त्याला सोन्याचे बिस्किट द्यायला लागलाय, उपयोग आहे का? नाही. तुम्हाला त्यावेळेला याला गरज कशाची आहे हे जर तुम्ही जाणलं तर तुमच्याकडून धर्म होईल, आणि त्यावेळेला तुम्ही योग्यता नाही जाणली तर तुमच्याकडून
अधर्म होईल. विठ्ठल विठ्ठल कधी कधी क्रिया करताना तुम्हाला अधर्माची दिसल, पण त्याच्या पाठीमाग धर्म असं. ज्या वेळेला यज्ञपत्न्यांनी आपल्या पतीची आज्ञा ऐकली नाही, त्यावेळेला धर्म घडला का अधर्म? पतीच्या विरोधात वागणं अधर्म आहे बर का, पण कोणाकरता वागल्या त्या? देवाकरता वागल्या. म्हणून देवाकरता वागल्यामुळं त्यांना अधर्म सुद्धा काय झाला? धर्म झाला. आहे का नाही? अधर्म सुद्धा धर्म झाला. वडिलाचं वचन ऐकलं पाहिजे. हा, प्रभू रामचंद्र एका वचनाकरता कुठं गेले? हा, वनवासामध्ये गेले. धर्माच्या अनुसार. पण काही वेळेला क्रिया करत असताना वडिलाचं वचन ऐकलं नाही. हिरण्यकश्यपूचं म्हणणं होतं की तू भजन करू नको, नाव घेऊन दी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव घेऊ नको. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचं होतं महाराज बघा. आणि हिरण्यकश्यपूचं वचन प्रल्हादाने ऐकलं नाही. कशा करता ऐकलं नाही? जरी नाही ऐकलं तरी प्रल्हादाच्या अनुरूप तो धर्म ठरला. धर्म ठरला महाराज. म्हणून काही भरताने कैकेयीचं वचन ऐकलं नाही, तो धर्म ठरला. बऱ्याच वेळेला बिभीषणाने आपल्या भावाचं ऐकलं नाही, त्यावेळेला बिभीषणाने जो आचरण केला तो त्याच्या बाजूने काय ठरला? धर्म ठरला. धर्माची व्याख्या अत्यंत सूक्ष्म आहे महाराज. दुसऱ्याला विष देणं पाप का पुण्य? धर्म का अधर्म? हा, अधर्म. बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला मी पटवून देतो. एकाने विष घेतलं, दवाखान्यामध्ये गेला, मग त्याच्या नाकामध्ये नळ्या, हा, तोंडामध्ये नळ्या, सगळ्या नळ्याच नळ्या. बेजार झालं महाराज ते. पण काही शक्यताच नव्हती वाचायची त्याची. 8 दिवस झालं डॉक्टर परेशान. डॉक्टरला वाटलं कोणी काही येत नाही जात नाही याचं, इंजेक्शन देऊ, रात्री काम तमाम करून टाकू. इंजेक्शन दिलं आणि मैतखाना, ज्या ठिकाणी लय मोठे प्रेत पडलेले असायचे, त्याच्यात खोलीत टाकून दिलं त्याला. ते पहिलं विष आणि हे विष, या दोघांचे लागले भांडणं. तो म्हणला मी इथं असताना तू कस काय इथं आला? तो म्हणला मला वरून पाठवलं म्हणून मी आलो. तो म्हणला इथून पिशवी उचलायची, नाही तर तुझी ओळखुटी मी पेटून दिल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणला मला बाबांनी सांगितलं याच रूम मध्ये राहायचं. तर म्हणला जमणार नाही, मी एकटाच राहणार. हा महाराज, दोघांची भांडणं लागले. आणि दोघांची भांडणं लागल्यामुळं ना जागा अपुरी पडली आतमध्ये. आणि अपुरी जागा पडल्यामुळं या दोघांना वाटलं आता आपण इथं भांडणं करून फायदा नाही. यांनी जे दोघांनी उसळी मारली आणि तोंडातून बाहेर आले. बाहेर आल्यामुळं सगळा जो विषाचा प्रभाव होता तो बाहेर आला. फ्रेश झाला, स्नान वगैरे केलं. डॉक्टरचे काय धरले त्यांनी? पाय धरले. आता धर्म का अधर्म? हा बघा, क्रिया करताना आपल्याला दिसती ती अधर्माची, पण कधी कधी ती सुद्धा क्रिया काय होती? धर्माची होते. आता दुसऱ्याचं घर जाळणं पुण्य का पाप? धर्म का अधर्म? हा, अधर्म आहे का नाही? आणि आमच्या हनुमंतरायाने काय केलं? जाळी आली लंका, जाळी आली लंका, जाळी आली लंका, जाळी आली. धन्य धन्य म्हणे तुका, 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 धन्य धन्य म्हणे तुका. लंका. त्यावेळेला हनुमंतरायाने जे अतताई लोकांच्या विरोधात कार्य केलं त्यावेळेला ते धर्म ठरलं महाराज. हो, बाकीच्यांनी आता लाक्षागृहामध्ये आग लावली, पांडवाला जाळून मारायचा प्रयत्न केला, तो अधर्मच. दुर्योधनाने विष पाजायचं काम केलं भीमाला, अधर्मच.
आपली प्रतिष्ठा जागी ठेवण्याकरता दुसऱ्यांचा घातपात करण्या इतपत महाराज जो खाली जातो तो अधर्मीच आतताईच. म्हणून धर्म या धर्माची जोपासना करण्याकरता परमात्मा येतो. एखाद्या पुरुषाचं नाव मोठं करण्याकरता परमात्मा आले नाही. परमात्म्याने आपला सुद्धा पाहिला नाही महाराज. ज्या वेळेला आपल्यांनी देखील शिखरावरून अन्यायाच्या पाणी सोडलं, शिखरावर गेले अन्याय करायला, परमात्म्याने त्यावेळेला धर्म पाहिला. सगळे यादव समाप्त करून टाकले. मोह नाही धरला देवाने. यादव समाप्त करण्याकरता मागं पुढं पाहिलं नाही. का? मी जर परधामाला गेलो तर हे या सृष्टीवर उन्माद करतील. म्हणून परमात्म्याने धर्म पाहिला. आणि आपणही आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना शक्यतो धर्माला पाहूनच आपण निर्णय करायचा. तरच आपल्याला इतिहास कोपणार नाही, शाप देणार नाही, आपल्याला कोसणार नाही महाराज. म्हणून धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्म्याने अवतार घेतला आणि धर्मच पुढं ठेवला. भीष्माचार्य भक्त होते तरी देखील भगवान परमात्म्याने त्यावेळेला बघितलं नाही, समाप्त करून टाकलं. धर्म महत्वाचा आहे. आणि धर्म म्हणजे महाराज भगवान परमात्मा 3 कामं करण्याकरता येत असतो. कोणकोणते? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परमात्मा सांगतात महाराज मी त्या वेळेला येतो. बघा, परित्राणाय साधूना, साधूचं रक्षण करण्याकरता परमात्मा पायापासी. प्रल्हादाचं रक्षण केलं, हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन केलं, आहे का नाही? हो. अनेक लोकांचं संगोपन केलं आणि दुष्टांचा नायनाट केला. म्हणून परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. शिशुपाल, पुतना यांना मार्गाला लावलं देवाने. रावण, कुंभकर्ण सगळ्यांना समाप्त करून टाकलं. म्हणून विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. भगवान परमात्मा धर्माची स्थापना करण्याकरता येतात. सगळ्यात महत्वाचा आहे धर्म आहे. आणि मग तू येन केन प्रकारे परमात्म्याला कोणतीही पराकाष्ठा कोणत्याही स्थितीला जायचं काम पडलं तरी परमात्मा मग मागं पुढं पाहत नाही, कारण तो आलाच त्याच्याकरता असतो महाराज. म्हणून परमात्मा आल्याच्या नंतर धर्माचं काम करतो. म्हणून महाराज परमात्मा त्याच्याकरताच आलेला आहे. जब जब होई धर्म की हानी बाढ़ही असुर अधम अभिमानी तब तब धरी विविध शरीरा. परमात्मा वेगवेगळे प्रकारचे शरीर धारण करतो. सगळे वेगवेगळे प्रकारचे रूप जरी परमात्म्याचे असतील पण परमात्म्याच्या समोर फक्त एकच पुरुष असतो आणि तो पुरुष म्हणजे धर्म. याच्याकरता परमात्मा आलेला असतो. धर्माचे पालन धर्माचे पालन
धर्माचं काम करण्याकरता येतो महाराज. धर्माची गुढी उभवी हा, आणि जे अधर्माने लिहिलेलं वगैरे असते काही ते सगळं फाडून टाकतो, काही ठेवत नाही, काही ठेवत नाही. असा जो भगवान परमात्मा आहे महाराज. म्हणून धर्मरक्षावया अवतार घेशी, अवतार घेतो तो महाराज. अवतार कोण घेतो? या जगतामध्ये दोनच पदार्थ आहेत, एक दृश्य ज्याला म्हणतो आपण, जड आणि चेतन. जड माया आहे, माया कधी अवतार घेऊ शकत नाही. चेतन अवतार घेणार. मग चेतन किती प्रकारचं आहे महाराज? हो, चेतन सुद्धा 3 प्रकारचं आहे का नाही? जसं एक जीव आहे, विश्वर आहे आणि ब्रह्म आहे. त्याच्यापैकी जीव अवतार घेत नाही तो परतंत्र आहे, आणि ब्रह्मही अवतार घेत नाही, ते त्याच्या स्वरूपामध्ये असतो विश्वर. विश्वर देखील 3 प्रकारचा आहे, एक ब्रह्मा, दुसरा विष्णू भगवान परमात्मा आणि तिसरे शंकर परमात्मा. याच्यामध्ये ब्रह्मदेव वेळोवेळी जर काम पडलं तरच अवतार घेतात. आता रामायणामध्ये जामवंताच्या रूपाने आले, हनुमंताच्या रूपाने शिवजी आले, जसं काम पडेल तसं. पण मेन अवताराचं काम भगवान परमात्म्याचं आहे महाराज. त्याच्याकडं कसं आहे, सांभाळ करण्याचं काम आहे. पोसितो जगासी एकला. मग भगवान परमात्मा सांभाळ करतो, आणि म्हणून वेगवेगळे अवतार घेतो. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की, असे परमात्म्याचे वेगवेगळे अवतार आहेत. म्हणून भगवान परमात्मा अवतार घेतो. फक्त कसं आहे, तो व्यापकातून परिच्छिन्न रूपाने, औपाधिक रूपाने थोडासा वेगळा होतो. ज्याप्रमाणे तुम्ही द्वारकेला गेले, रामेश्वरमला गेले, कुठं गेले तर तिथून सांगतेत लोक, घ्या समुद्राची वाळू, आणली समुद्राची, घ्या समुद्राचं पाणी, आणलं. आता समुद्रात गेलं तर मोठ्या मोठ्या नावा चालतात. आता तुमच्या बिस्लरीच्या बॉटलमध्ये नाव चालणार का? चालणार नाही. समुद्राचं पाणी नाही का ते? समुद्राचं पाणी आहे, पण तुमची नाव चालण्या इतकं पाणी नाही. भगवान परमात्मा व्यापकातून खाली येतात, म्हणजे उंच स्थितीहून खाली येतात. लोक बोलता बोलता म्हणत असतात, अहो काय त्या माणसाची उंची आहे राव, आणि काय त्या माणसाने खालच्या स्तराला येऊन बोलले, आहे का नाही? उंच स्थितीमधून व्यापकता सोडून परमात्मा परिच्छिन्न रूपाने येतो, म्हणजेच तो अवताराला येतो. आवा हा उपसर्ग आहे, त्रितरणे धातू आहे, म्हणून अवतार. म्हणून परमात्मा अवतार घेतो. धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. दुसऱ्याचा सांभाळ नाही करत नाही असं नाही, पण जसं जी आई आपल्या लेकराला जेवढी जीव लावते ती इतरांना लावती का? नाही नाही. इतरांना मग म्हणते महाराज मरू दे त्याला उन्हात, तू सावलीत मर, आहे का नाही? तिची मन आहे महाराज. त्याप्रमाणे भगवान परमात्माला आपलेले आवडतात महाराज. हो, हरिदास हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा. का बरं? कारण त्याला ते आपलेसे वाटतात. म्हणून आपल्या भक्ताकरता परमात्मा काहीही करण्याकरता तयार होतो. म्हणून आपुल्या पाळीसी भक्तजना. असं कोणत्या भक्ताचं संगोपन केलं हो त्यांनी? अंबरुसी साठी जन्म सोसियाले, अंबरुसी साठी जन्म सोसियाले,
आपल्या भक्ता करता आपुल्या पाळीसी भक्त जना. मग तुकोबरायांना विचारलं महाराज कोण्या भक्ता करता परमात्म्याने अवतार घेतला? आपुल्या म्हणले ना तुम्ही. मग तुकोबरायांनी त्या साधकांना सांगितलं महाराज अंबऋषीसाठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक. अंबऋषी राजाची कथा सगळ्यांना कल्पना आहे. ज्या वेळेला बार्शीमध्ये ज्याला आपण भगवान बार्शी म्हणतो त्या ठिकाणी भगवंताचं मंदिर आहे. द्वादशीचा नियम होता. एक वर्षभर त्यांनी साधना केली. सूर्योदयाच्या वेळेला हे द्वादश सोडायचे महाराज. आणि त्याच वेळेला सकाळच्या वेळेलाच दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषीला निमंत्रित केलं राजाने. तुम्ही जर आमच्या पंक्तीला जर आले तर लय चांगलं होईल. दुर्वासाने सांगितलं काही अडचण नाही, आलोच. गेले. पण महाराज साधू हा मनमर्जी महात्मा असते. त्यांना काय जिकडं रमता जोगी रमले की रमले, बसले ध्यानस्थ झाला वेळ. इकडं महाराज द्वादशीचा नियम टळण्याची वेळ आली. ब्राह्मणांनी सांगितलं तुम्ही जर परमात्म्याचं तीर्थ घेतलं तर तुम्हाला दोष लागणार नाही. महाराज तीर्थ घेतलं हे त्या बाबाला कळलं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. त्या बाबांनी तिकूनच तोऱ्यात आले. काही लोक समोरच्याकडे जायचं असलं की ते इकूनच ठरून जात असतात. तिथं गेलं की काय 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 बोलायचं आणि तोपर्यंत तिथं गेले की त्यांचं ते असं बोलायला लागत असतं. तुम्ही किती विषय बदलण्याचा प्रयत्न केला नाही पण ते कसं काय झालं ते त्यांचा तो पूर्ण स्टॉक असा बाहेर आल्याशिवाय ती गाडी थांबत नाही. महाराज त्या गाडीला ब्रेक नसतो. ते सन ते भरलेलंच तेवढं असतं. तिथं गेलं की एवढं बोलायचं म्हणजे बोलायचंच ते स्टॉक असतो महाराज. तसं दुर्वास ऋषीने महाराज इकूनच पारा चढलेला होता आणि पारा चढलेला काही लवकर उतरत नसतो. तिथं गेल्याच्या नंतर तोरेतच होते. कस काय मला निमंत्रित केलं, कस काय जेवला, कस काय अमकं झालं टमकं झालं. जे कृत्या काढून महाराज दुर्वास ऋषी आपलं अंबरीश राजाच्या पाठीमागं लागली. पण भगवान परमात्म्याने त्यांच्याकरता सुदर्शन दिलेलं होतं. ते सुदर्शन त्यांच्या चारी बाजूनी रक्षा करायचं. ज्या वेळेला ती कृत्या प्रगट झाली ते सुदर्शन समोर आलं आणि सुदर्शनाने त्याचे तुकडे तुकडे केले. बार्शीच्या बाजूला 12 वाड्या त्या नावाने प्रसिद्ध आहेत. ते तुकडे त्या कृत्याचे पडलेले आहेत. आणि महाराज ज्या वेळेला कृत्या नष्ट झाली दुर्वास पुढं पळतेत आणि माग त्यावेळेला तो शाप दिलेला प्रकार आहे. आणखीन काही ती माझ्या कथा वाचण्यात आली नाही बरं का, पण तो प्रकार तिथं घडलेला आहे आणि शाप दिलेला आहे की तुला जन्म घ्यावे लागतील. तू ऋषीचा अपमान केला, साधूचा अपमान केला, म्हणून भगवान परमात्म्याने अंबऋषीचा जो शाप होता तो स्वतःवर घेतला आणि स्वतः भगवान परमात्म्याने ते जन्म अंबरीश राजाचे स्वतः परमात्मा 10 रूपामध्ये प्रगट झाला. म्हणून अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. भगवान अंबऋषीसाठी जन्म सोसियले इथं हे आहे. आणि वेगळ्या ठिकाणी एक प्रमाण आहे की अंबऋषी करता परमात्म्याने 10 अवतार परमात्म्याने घेतलेले आहेत. म्हणून अंबऋषीसाठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक. भगवान परमात्म्याने जन्माला आल्याच्या नंतर जे जे दुष्ट होते, दुष्टाच्या लाईनीमध्ये होते, ते सगळे संपवले. काग बग रिठा मारिले बाळपणी अवघे दैत्य खानी बुडविले. अनेक दैत्यांचा संहार केला. आणि आजही परमात्मा ज्या वेळेला एखादा दैत्य उन्मत्त होतो तर कोणत्या ना कोणत्या अंशांश आवेश कला पूर्णतम या कोणत्या तरी विभूतीने या सृष्टीवर येतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये भगवान शंकर आले. अनेक परमात्म्याच्या ज्या विभूत्या आहेत त्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात आणि या सृष्टीचं संगोपन समतोलपणा ठेवण्याकरता परमात्मा कार्य करत असतात. विठोबा
परमात्मा अवतार घेतात. अंबऋषीसाठी जन्म सोसिले दृष्ट निर्दाळिले किती एक. आणि ज्या वेळेला रावण हा काय साधा नव्हता महाराज. रावण हा ब्रह्मदेवाची चौथी पिढी आहे. हा पुलस्त्य आणि मग ही चौथी पिढी रावणाची. बाबाला रंगून रंगून सांगायचे विषय. चौथा रावण होता म्हणले, चौथ्या पिढीमध्ये रावण आलेला आहे. आणि हा रावण कैकसी हा यांचा हा मुलगा रावण, बिभीषण आणि कुंभकर्ण हा हे तीन भाऊ. हे काय साधे तपस्वी नव्हते महाराज. भरपूर तपस्या केली. रामायणामध्ये भावार्थ रामायणामध्ये फार उल्लेख आहे. यांनी भांडणं करून कुबेराची नगरी जी लंका होती ही भांडणं करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याचे काही साधे पराक्रम नव्हते बरं का. यांनी महाराज जिथं सुंदर स्त्री कन्या कुठं दिसली की आणली, लग्न म्हणले मंदोदरी सोबत केलेले. बाकी जेवढ्या 80,000 होत्या त्या जिथं गेल्या तिथून घेऊन आलेला हा. इतका अधर्मी होता. आणि याचं अधर्माचं पारडं ज्या वेळेला ब्रह्मदेवाला विचारलं माझं मरण कशाने, ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव म्हणला दशरथाला जो मुलगा होईल त्याच्या हाताने तुझं मरण आहे. महाराज यांनी त्यांचं लग्नच न होऊ द्यायचं ठरवलं होतं. कोणी? रावणाने. या रावणाने काम असं केलं महाराज, दोघांचंही वियोगीकरण केलं. वियोगीकरण, एकाला इकडं एकाला तिकडं, पण कुठंतरी पुन्हा समुद्रामध्ये जाऊन त्या स्थितीला हे भेटले आणि तिथं लग्न लागलं बरं का. हे यांनी आपल्याला अजर अमर करण्याकरता किती लोकांनी प्रयत्न केले तरी देखील ते टळू शकत नाही. हे सगळ्यांना कल्पना आहे. तसं तुका म्हणे ब्रह्मरेखा आणि ब्रह्मादिका न चुकी. त्याप्रमाणे रावणाने फार विघ्न केले. पण महाराज कौसल्या मातेचं आणि दशरथाचं लग्न झालं. दशरथाला किती पत्न्या होत्या? 700. हे चांगले श्रवण करणारे दिसते. 700 पत्न्या होत्या महाराज. त्यांचे नावं काय मला माहीत नाहीत, आता नंतर पाहू आपण, आहे का नाही. 3च मेन होत्या त्यांच्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि मग महाराज ज्या वेळेला याचा फार पराकाष्ठा झाली अधर्माची, पराकाष्ठा झाल्यामुळं सगळी देवी देवता परमात्म्याची स्तुती करण्याकरता गेले. करीती स्तवन पुरुष सुक्ते. परमात्म्याला आठवण करून देण्याकरता आता लय झालंय, लय वाढलेलंय, म्हणून तू आता जे आम्हाला शब्द दिलेला होता मागबी, आता आम्ही पुन्हा दुसऱ्यांदा तुझ्याकडे आलोय. कशा करता? हे आठवण देण्याकरता. आणि आठवण पहिले स्तुती करतात आणि स्तुती करून मग एखाद्या माणसाकडे गेलं ना तर लगे आपलं काम नाही मांडू महाराज. काही लोकांना मग ते कसं काय झालं ते द्यावायला पाहिजे. अगोदर थोडंसं इकडचं तिकडचं उरकाव बरं का, आणि मग आपला प्रस्ताव मांडावा. त्यांचं विचारून घ्यावं, झाली का पाळी, खत टाकलं का, ऊस किती आला, कापसाचा किती झाला भाव, कसे आहेत पैसे, कुठं टाकले. मग जर त्यांनी म्हणले थोडेफार आहेत, मग आपला प्रस्ताव मांडावा. थोडं काम होतं, मुलीच्या लग्नासाठी लागत होतं, मग ती खुश असला किती देतो. तसं भगवान परमात्म्याची पहिले स्तुतीप्रिय भगवान परमात्मा आहे महाराज. आणि परमात्म्याची स्तुती केली. सहस्रशी रेखा का श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा सकळ देवा देवा कृपाळू बाजी केशवा श्री अनंत मधुसूदना
महाराज. श्री अनंता श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दनानंद गणा विनाशा विठ्ठल परमात्म्याची स्तुती झाली. आणि हे परमात्मा, आता आम्ही तुला पहिल्यांदा सांगितलं, आता सांगितलं, आता काय जास्त वेळ लावू नको. म्हणून तू जे आम्हाला शब्द दिलेला आहे बाबा, पहिल्या पंचकवार्षिकला, दुसऱ्या पंचकवार्षिकला, मग आता तू तुझा शब्द काय कर, खरा कर. तिसऱ्या चरणामध्ये धन्य तुझा कृपा सिंधू मनतील, 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 तुझा कृपा सिंधू मनतील, धन्य तुझा कृपा सिंधू मनतील. आपुला तो बोल वेच करी, आपुला तो बोल वेच करी, तुकोबाराय देवाला आठवण करून देतात. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. भगवान परमात्म्याला आठवण करून देतात महाराज. आणि म्हणून परमात्मा देखील महाराज हो दयाळू आहेच. आणि पाहता पाहता याचा अधर्म जास्त वाढला आणि अजराजाचे चिरंजीव असणारे महाराज भगवान दशरथ, आणि दशरथ भरपूर पत्न्या होत्या, सगळ्या गोष्टी होत्या. परमात्म्याला सांगितलेलंच होतं की आता वेळ काळ आलेला आहे, पण बऱ्याच पत्न्या असून संतती नव्हती म्हणून दुःखी होते महाराज. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. काही काही माणसांना वाटतं मुलगा नसला की जास्त दुःखी असतात, मुलगी असली तर मुलगा आणि मुलगी एकच आहेत, फक्त संतती पाहिजे महाराज. जसं संतती वाचूनी न घ्यावा संन्यास, असे नामदेव महाराजांचे उद्गार आहेत. किंवा जसं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, म्हणून कन्या असणाऱ्यांनी काही दुःखी होण्याची गरज नाही, फक्त संतती असणं गरजेचं आहे महाराज. आणि मग महाराज सगळं असून वैभव आहे, सगळ्या गोष्टी येतात, पण महाराज संतती नाही आहे. आणि म्हणून त्याच वेळेला जे वशिष्ठ ऋषी होते, वशिष्ठाने सांगितलं तुम्हाला विभांडक ऋषीकडे जावं लागेल, हे त्याच्याशिवाय शक्य नाही. विभांडक ऋषीकडे जाऊनही फायदा नाही महाराज. त्यांचा मोह आहे ऋषिशृंग या मुलावर. पहिले त्याला आणावं लागेल, ते आले म्हणजे ते आलेच आहे का नाही, ते आले की ते येतातच, त्यांना आणायची गरज. जसं आई आली की मुलांना आणायची गरज नाही, त्याप्रमाणे पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. त्याप्रमाणे महाराज ऋषिशृंगाला अप्सरा वगैरे पाठवल्या, काही दासिया पाठवल्या, आणि त्या मोहामध्ये ते विमोहित झाले. ते म्हणायचे तुम्ही असे कसे ऋषी, ते म्हणले आम्ही असेच ऋषी. ते म्हणायचे तुम्हाला श्रृंग आहे म्हणून तुम्ही श्रृंग ऋषी. आणि मग त्याचा रामायणामध्ये बराचसा विस्तार आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. मग त्यांच्या मोहापोटी ते याच्यामध्ये आले, अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर महाराज लग्न लावून टाकलं. लग्न लावल्याच्या नंतर बाप तिकून रागातच आला, पण महाराज तो बाप आजच्या बापासारखा होता. कसा, कुठं जावं जमतच नव्हतं. आणि एखाद्या बापाला निरोप मिळावा, तुमच्या पोराचं लागलं म्हणलं की तो खुशीने महाराज बेभान होऊन जातो. तसं महाराज विभांडकांना आनंद झाला, कारण ही लग्न करतच नव्हतं बाबा. लग्न झाल्यामुळं विभांडकाला आनंद झाला आणि दशरथावर प्रसन्न झाला. महाराज काय आज्ञा आहे तुमची? म्हणले आमची एकच आज्ञा आहे, जसं तुम्ही तुमच्या मुलाविषयी प्रसन्न आहात तसं आम्हाला मुलं व्हावे आणि मग आम्ही प्रसन्न व्हावं.
म्हणले त्याच्याकरता आपल्याला यज्ञ करावं लागेल. म्हणले ठीक आहे. यज्ञाची सामुग्री आणली. अनेक प्रकारचं तूप, यज्ञकुंड बनवले. आता देवा इथं आहेतच, 3 भिंती आहे का नाही, ते सगळ्याच सरसावं लागतं. त्याच्यानंतर ते सगळं तयार करावं लागते, सामुग्री आणावं लागते. आणि मग त्याला सामुग्री आणल्याच्या नंतर सगळ्या प्रकारचे मंत्रद्रष्टा असावे लागतात आणि योग्य प्रकारे मंत्राचं उच्चारणही झालं पाहिजे. जे असे कामनायुक्त यज्ञ करायचे असले तर त्यावेळेला मंत्र तंतोतंत म्हणले गेले पाहिजे, सुचिरभूत असलं पाहिजे. नाही तर उगाच यज्ञ करायला बसली, एक जांभळी देतो, यजमान तिकडं पळतो आणि पुरोहित तिकडं. तसं नाही, तिथं तंतोतंतच लागतं महाराज. तिथं चुकता कामा नाही. स्वरतो वर्णतो वा, स्वराने जरी चुकला तर इंद्राला मारणारा मुलगा जन्माला आला महाराज, ध्यानात ठेवा. म्हणून स्वरतो वर्णतो वा, स्वरही चुकायला नको, वर्णही चुकायला नको. ते हस्तस्वर असतात. वर गेला की उदात्त, खाली आला की अनुदात्त, मध्ये फिरा लागला की स्वरित, आहे का नाही. ते आपल्याला नाही, ते देवाला जमा. आपलं काय चालू होतं, यज्ञ करायचा आणि मग यज्ञ संपन्न झाला महाराज. मंत्र वगैरे एकदम पवित्ररित्या सगळ्या गंगेचं पाणी आणण्यात आलं, सगळ्या समुद्राचं पाणी आणण्यामध्ये आलं आणि यज्ञ मंत्र घोषामध्ये संपन्न झाला. यज्ञ नारायण परमात्मा एक पायस प्रसाद घेऊन आले आणि पायस प्रसाद आणल्याच्या नंतर कोणताही प्रसाद जर असला तर माणसाने लवकर खावा. काही काहींना लय सवय असते, घेतला प्रसाद की घर दिसत आहे. जर प्रसाद खाताना विलंब केला तर काम गोत्यात येतं. तो पायस प्रसाद घेतला, 3 लोकांना वाटला, कौसल्येला दिला, सुमित्रीला दिला आणि मग कैकईला दिला. कैकईला पहिल्यांदा का दिला नाही याच्यामुळं फुगली आणि फुगल्याच्या नंतर काम गोत्यात आलं. काय, विलंब करिता विघ्न उडवील. विलंब केला की विघ्न उडवतं. विलंब केला प्रसाद खाण्याकरता, लवकर घेतला नाही. आणि बरं झालं यांनी नुसतं पाणीच फिरवलं होतं. कोणी, कौसल्येने आणि सुमित्रीने खाल्लं नव्हतं. तेवढ्यामध्ये पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला. अंजनीने तो सेविला, 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 अंजनीने तो सेविला. महाराज कैकई रुसली म्हणून ते आलंय घार आणि त्यांनी घारीने पिंड उचलून तिकडं. महाराज याच्यामध्ये ज्याला किष्किंधा या ठिकाणी तपस्या करत होते आमच्या अंजनी माता, तिकडं प्रसाद नेला. आता हे प्रसाद यांच्या वाट्याचा ती रुसली, त्याच्यामुळं मग यांनी थोडा थोडा प्रसाद कैकईला दिला आणि सगळ्यांनी प्रसाद ग्रहण केला. पाहता पाहता 1, 2, 3 महिने गेले, 5 महिने गेले, 6 महिने, 7व्या महिन्याला मग महाराज वशिष्ठांनी राजाला बोलून घेतलं, डोळे विचारायला लावले. आता सगळ्या पत्न्यांना डोळे विचार, कोणाला काय काय डोळे होतात. कैकईला डोळे विचारले, कैकईने डोळे सांगितले. ज्येष्ठासे धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचारा त्यासी आम्हा. कनिष्ठाला राज्य द्यावं आणि ज्येष्ठाला वनामध्ये पाठवावं. राजाला दुःख झालं. त्याच्यानंतर सुमित्रीकडे आले. सुमित्रीने सांगितलं मला काही नको, माझ्या मुलाच्या हातून फक्त सेवा होत राहावी. त्याच्यानंतर कौसल्येकडे आले आणि कौसल्येकडे आल्याच्या नंतर महाराज, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी, सदा समाधिस्थ राम रूप झाली, कौसल्या माऊली नामावली. महाराज ओ वशिष्ठाला बोलवलं. कौसल्य काय भूतानी झडपलं का काय? वशिष्ठही बराळायला लागले. कारण महाराज कौसल्येचं तेजच तेवढं बाहेर फेकत होतं, ब्रह्म तेज होतं. महाराज वशिष्ठांनी सांगितलं, राजा अरे भाग्यवान आहेस तू, तुझ्या घरी साक्षात ब्रह्म अवतीर्ण होणारे महाराज. आणि मग हे सगळं सांगितल्याच्या नंतर चैत्र महिना आला, वसंत ऋतू आला, नवमी तिथी आली, दुपारची वेळ होती आणि त्याच वेळेला महाराज भगवान परमात्मा सूर्यनारायण पळभर स्थिर झाले. आणि पळभर स्थिर झाल्याच्या नंतर परमात्मा नवमी तिथीला वसंत ऋतूमध्ये दुपारच्या वेळेला माध्यान्नाच्या वेळेला भगवान परमात्मा प्रगट झाले. सगळ्यांना आता पुष्प वाटलेले आहेत. आता एक अभंग म्हणूया आणि अभंग म्हणून आपण पुष्पवृष्टी करूया. राम 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 राम. हा
हरी उत्तम हा चैत्र मास उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा शुक्ल पक्ष ही नवमी उभे सर्वर ते योमी उभे सर्वर ते योमी उभे सर्वर ते योमी शुक्ल पक्ष हे रामे उभे सुरवर ते उभे सुरवर ते उभे सुरवर ते माध्यानासे दिनकर पळ भरी होय स्थिर पळ भरी होय स्थिर पळ भरी होय स्थिर माध्यानासे दिनकर पळ भर होय पळ भर होय स्थिर पळ भर होय स्थिर धन्य मीच त्रिभुवनी माझे वंश चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी धन्य मी त्रिभुवनी माझे वंश चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी सुशोभित दाही दिशा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा सुशोभितदायी दिशा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा नाही कौसल्येसी भान गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण नाही कौशल्ये गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण हे अयोनी संभव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव आयोनी संभव प्रगटला प्रगटला राघव प्रगटला नाम म्हणे डोळा पाहिन त्रिभुवत्रय बाळा पाहिन भुवनत्रय बाळा पाहिन भुवनत्रय बाळा मध्ये डोळा पाहिन त्रिभुवन पाहिन त्रिभुवन पाळा पाहिन त्रिभुवन पाळा शुक्ल पक्ष हे नवमी उभे सुरवर ते योमी उभे सुरवर ते योमी उभे सुरवर ते योमी पक्ष हे नवमी पुढे सुरवर उभे सुरवर ते योगी उभे सुरवर कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव प्रभुरामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की निगमानंद भगवान की सच्चिदानंद भगवान की जगन्नाथ महाराज सद्गुरु वामन महाराज भगवान की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी होय नारायणे दया सिंधू सुस्वागतम श्रीरामा सुस्वागतम श्रीरामा
सुस्वागतम श्रीराम. भगवान परमात्म्याचं आगमन आपल्या या धर्ममंडपामध्ये झालेलं आहे. आता सुंदर असा या ठिकाणी बालक रूपामध्ये परमात्मा आलेले आहेत. त्यांचा सुंदर असा ब्राह्मण देवतेच्या मंत्रघोषामध्ये आमचे भूदेवा महेश देवा यांच्या आवाजामध्ये मंत्रघोषामध्ये सुंदर असा अभिषेक संपन्न होईल. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, नांदेवाली, संपूर्ण भजनी मंडळ, या गावाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. बऱ्याच दिवसापासून ही सगळी पळतेत महाराज, सगळी तरुण मंडळ आहे, यांनाही धन्यवाद. गावात